हाय, नमस्कार सगळ्यांना. तर गुड मॉर्निंग. तर बघू शकता, मावशीकडे गेलते ना मी, तेव्हा मला ओल्या शेंगा दिल्या. या सगळ्यांनी खायला शेंगा भाजल्या 2 दिवस झालं. आणि ही मका आहे. मकाची भाकर कोण कोण खातं सांगा बरं. दिसते का तुम्हाला मका? हो का? मकाची भाकर कोण कोण खातं सांगा मला. तर आपल्या इकडे बघा स्वच्छता भरपूर असते, तुम्हाला तर माहिती आहे. दिसली का? स्वयंपाक वगैरे झालाय. अयो, काय होत आहे? पाय पाय एकदम धरण आहे. आणि मला काल भरपूर फोन आले. जीवरच्या दादांचा नाही का, ते आपल्याला बानूला बघायला आले. ते खूप सारं असं सामान आणलं होतं पोपळचे, पण जीवरला राहतात. त्यांनी काल फोन केला मला की ताई तुम्ही ठेसणारी टाका. तर माझं म्हणणं आहे मी ठेसणारी पण टाकते आणि राहिलं पैसे तर सुकट बोंबील. आधी सुकट बोंबील आणते असं वाटतंय. नाही, आधीच टेशनरीच भरते थोडं थोडं. आणि पण त्यांनी ती काय म्हणले, इथं ठेसणारी भेटते आपल्या इथं होलसेल माल. मला म्हणा येत नाही. होलसेल माल इथं दुकान आहे, तिथं जावा. ते म्हणले अजून मी चौकशी करतो. पण इथं कसं जरा जास्त नाही का पैसे घेतील. पण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे भरपूर जणांचं म्हणणं आहे ताई जे जे हाती गवते ते टाक, जे खपते ते टाक. सुकट बोंबील पण टाक. लय आणायचं नाही, 1-1 किलोच आणायचं सुकट बोंबील. पण पालखी महागारी जाऊस तर आणणार नाही मी. आणि पालखी महागारी गेली की मग मी आणणार आहे 1-1 किलो. ते टेम्पूला भेटते ते तर मला माहिती आहे. होलसेल माल असतो, म्हणजे होलसेलमधनंच एक असतं प्रकार काहीतरी म्हणतात त्याला. पण सुकट बोंबीलचं तिथं हे आहे, विकतात ती. म्हणजे ब्लॅकनी ही कसं असेल तसं ते विकतात. जसं त्यांना हे काय म्हणतात मला पण माहीत नाही. पण 400 रुपये किलो का 500 रुपये किलो सुकट आहे. आणि बोंबील म्हणलं तर 600 का 700 का 1000 रुपये किलो, मला पण माहीत नाही. तसं आहे. म्हणजे 30 रुपयाने विचार करा, 30 रुपये छटाकनी मग किलो कसं पडतंय मला पण माहीत नाही. पण लय दिवस झालं मला आणलेलं त्यामुळं. तर राहिला प्रश्न झिंगा लय महाग आहे ना. असा एवढाला असतो झिंगा मोठा मोठा, तो लय महाग आहे. तो 25 नाही 30 रुपये छटाक, ते पण बोंबलाच्या भावात. म्हणजे असं करून 3-4 हजार रुपये किलो आणलं तर जाते. तर राहते तर 500-1000 रुपये. त्याचं थोडं थोडं आणावं म्हणलं, म्हणजे नाही का ठेसणारी. पण आधी ठेसणारीच आणावं वाटते का, रक्षाबंधन आली ना तर राख्या ही वगैरे. पण पुण्याला एका ताईंचा मला फोन आला की ताई पुण्याला ये, मी माल भरून देते, मला माहिती आहे ती दुकानं. मग हो बरोबर आहे तुमचं. पण पुण्याला येण्या आपला कॉन्टॅक्ट तर चालूच आहे. पण अचानकच काय फोन नाही तुमचा लागला किंवा मी आले आणि फोन नाही लागला तर मी कुठं राहणार आहे ना. मस्त मामाही आहे तर कधी मी जात नाही मामांकडं. कधी गेले तर बहुतेक मी दीक्षा बारकी होती तेव्हाच गेलेली मामांकडं. त्याच्यावर नाही. राहिला प्रश्न बहिणीचा, तर बहीण आपल्याला काय बोलत नाही, चालत नाही. त्यामुळं काय तिच्याकडे जाण्याचा प्रश्नांक येत नाही. आणि जरी मी बळस तरी गेली तरी पण ते बोलणार मला, पण एवढं मन मोकळं करून बोलायची नाही. मग त्यापेक्षा तिकडे नकोच. हा राहिला प्रश्न पिंपरीला, तर पिंपरीला मी माझ्या बहिणीच्या पुरीच्या घरी तिचा नंबर आहे, तिथं मी जाऊ शकते पिंपरीला. कारण पिंपरीला गेली माझ्या बहिणीकडे तर तिची मला साडी हमखासच असते आणि ती माझा हेडव पण बघते. आणि मग माझ्या मनाने असं वाटतं की तिला फोन करूनच विचारते मी की नाही का माझ्या भाचीला, हे बहिणीच्या पोरीला, म्हणजे माझी पण पोरगीच लागणार ना, म्हणजे माझी चुलत बहिणीच्या पोरीला. मग ती मला सांगाल, तिला मी फोन करणार आहे आज. बहुतेक मी फोन करून तिला विचारणार. पण आपल्याला पनवेलच्या ताईंचं म्हणणं आहे की ताई जे तुला योग्य वाटतं ते कर. पण त्यांचा फोन आला असता तर जास्त बरं वाटलं असतं. पण त्यांची तब्येत वगैरे ठीक नसेल, वातावरण कसं आहे, परत मुलींची शाळा आहे. बहुतेक आज फोन करतील हेड्यावर बघून असं मला पण वाटतंय, कारण आज संडे आहे ना. तर बघू
आज यायची पालखी जीवरमध्ये, म्हणलं जाऊन बघून यावं तर मरणाची दुनियेची गर्दी, कारण लय मोठी पालखी असती ना, सगळं वातावरण टाईट असतंय, त्यामुळं कसं जाणार ना. मग त्या दादा मला पोपळ्याचे म्हणले की मी होलसेल माल अजून बघतो, मग ताई मी फोन करतो. तर बघू आता. तर राहिला प्रश्न, आता आपल्या इथं माळवं तर येत आहे, पण कोथिंबीर जास्त येत नाही, आणि कोथिंबीर जास्त महागली ना. आणि बघू कोथिंबीरच आणीन सुकाट बोंबीलसोबत. आता नाही का पालखी महागारी फिरली की म्हणजे देवाला कोणी पोळ्या करतं, कोणी कोंबडं कापतं, असं काहीतरी असते ना, आयांची जत्रा असते. तर बघू. तर तुमच्या आशीर्वादाने भरपूर सगळ्यांनी आपल्याला साथ लय भारी दिलाय. तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. तर तुमच्या आशीर्वादांनीच मी सुरुवात करणार, आणि जे आणलं मी तुम्हाला मी ते दाखवणार आहे. काय काय मी माल भरला, काय काय नाही, पण पनवेलच्या ताईंना मी फोन करते, आणि ते माझ्या बहिणीच्या पोरीला फोन करून विचारते. तर हेड्याव अवल असला तर नक्कीच लाईक करा, आणि संपूर्ण हेड्याव बघा, तेव्हा तुम्हाला समजणार की मी काय माल आणणार आहे काय नाही. पण अजून थोडासा टाईम आहे. तर चला बाय.